नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट चविष्ट अशी मेथीची लसुणी मेथी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल, दिसायला जेवढी सुंदर दिसते अगदी चविष्ट ती आपली तयार झाली. तर लसुणी मेथी बनवण्यासाठी लागणारा पहिला इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे मेथी. तर इथे मी या पद्धतीने नीट करून घेतलेली मेथी घेतली. त्यानंतर काय करायचं, एक पसरट भांडं घ्या आणि त्यामध्ये अगदी भरपूर म्हणजे मेथी बुडेपर्यंत पाणी घाला आणि त्यामध्ये लगेचच अगदी थोडंसं मीठ घाला, जेणेकरून जी काही फवारणी केलेली असेल, औषध मारलेलं असेल तर ते पूर्णपणे या मेथीतनं निघून जाईल. तर इथं काय करायचं, मीठ घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही मेथी भिजून ठेवायची. तर इथे मी 5 ते 10 मिनटं मेथीची भाजी ही भिजून ठेवली. त्यानंतर तिला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची, जेणेकरून तिच्यातली जी काही माती असेल ती देखील पूर्णपणे निघून जाईल. तर इथे आपली मेथी स्वच्छ धुवून तिला एका मी जाळीच्या चाळणीत काढून घेतले, जेणेकरून जे काही पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर काय करायचं, आता ही मेथीची भाजी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला अगदी बारीक अशी तिला चिरून घ्यायची. तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अगदी भरपूर असा लसूण, टोमॅटो आणि कांदा हा चिरून घ्यायचा आहे. तर इथे संपूर्ण भाज्या ज्या आपल्याला लागणार होते इन्ग्रेडियंट ते आपण कट करून घेतले. त्यानंतर यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्या. तर इथे मी अगदी छोटी 1 वाटी बारीक मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले शेंगदाणे, त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजून घेतलेली अगदी थोडीशी 3 ते 4 चमचे तीळ देखील आपण भाजून घेतली आणि ज्या आपल्या नेहमीच्या घरात डाळ्या असतात त्या डाळ्या घेतल्या. डाळ्या आपल्याला अजिबात भाजून घेण्याची गरज नाही. डाळी नसेल तर त्यावेळेस काय करायची, चणा डाळ घ्या आणि तिला मंद आचेवरती थोडंसं तिला भाजून घ्या. संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण हे आता साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून ह्या पद्धतीने छान आता आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक अशी आपण त्याची प्युरी तयार करून घेतली. साईडला लगेचच कढई किंवा पॅन गरम करून घ्या. तो गरम झाल्यानंतर लगेचच काय करायचं आहे, अगदी थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचेवर तेल हे घातलं आहे. त्यानंतर तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे. तेल अगदी छान तापल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरलेला लसूण हा टाकायचा आहे. इथे आपण आज लसुणी मेथी बनवतोय म्हणून लसणाचं प्रमाण थोडं जास्ती प्रमाणात आपण यामध्ये वापरणार आहोत. तर आपल्याला लसूण काय करायचं आहे, हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. लसूण हा छान परतून झाला आहे. लय कापून घेतलेली मेथी आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मेथी आपल्याला प्रमाण जास्ती दिसते, पण मीठ घातल्यानंतर याचं प्रमाण जे असते अगदी कमी होतं, म्हणून अगदी जपून यामध्ये मिठाचा वापर आपण मेथीमध्ये करा, जेणेकरून आपली भाजी ही खरचट होणार नाही. तर इथे मी मीठ घातले. मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला मंद आचेवरती छान भाजी ही मऊसूत होईपर्यंत हिला आता शिजवून घ्यायची. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही मेथीची भाजी करून बघा. जी लसुणी मेथी नेहमी आपली एकाच प्रकाराची भाजी जर बनवली तर घरातले देखील खायला कंटाळा करतात. तर इथे काय केलं आहे, आता मेथीची भाजी आपण छान शिजून घेतली. अशा पद्धतीने मेथीची भाजी ही शिजून झाल्यानंतर लगेच तो पॅन साईडला ठेवा. त्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला दुसरी फोडणी तयार करून घ्यायची असते. त्यासाठी कढई गरम केली. त्यामध्ये नेहमीपेक्षा थोडंसं आपल्याला जास्ती हे तेल गरम करून घेतले. तर तेल हे अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपलं तेल हे छान कडकडीत असं गरम केलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम 1 चमच्यावर जिरे छान फुलून घ्यायचे. अशा पद्धतीने जिरे छान फुलल्यानंतर पुन्हा यामध्ये बारीक चिरून घेतलेला अगदी भरपूर असा लसूण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जो काही लसणाचा फ्लेवर असतो तो पूर्णपणे तेलामध्ये हा उतरला पाहिजे. जो काय आपण बारीक चिरलेला कांदा होता तो कांद्याला देखील आपण आता यामध्ये टाकून छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला परतून जेवढी परफेक्ट फोडणी आपण तयार करून घेऊ तेवढी छान अशी आपली ही मेथीची भाजी तयार होते. तर इथे मी छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतला. लगेच यामध्ये आपल्याला जो कापलेला
टोमॅटो होतो तो यामध्ये घालून यामध्ये लगेचच आपल्याला मीठ हे अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे। ज्यावेळेस मेथीची भाजी बनवली त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केला आहे, म्हणून फक्त आपल्याला ह्या मसाल्याला चव येईल इथपर्यंत आपल्याला यामध्ये इतपत मीठ टाकायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती छान आपल्याला टमाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला टमाटा छान शिजल्यानंतर यामध्ये काय करायचं, आवडीनुसार लाल तिखट कितपत तिखट हवे त्यानुसार हळद, जिरे पावडर असेल तर जिरे पावडर, धने पावडर आणि अगदी थोडासा गोळा मसाला जो काही आपल्याकडे पिवळा मसाला असतो तो यामध्ये टाका आणि हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स अगदी थोडंसं हिंग घालून आपल्याला मसाल्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे। टोमॅटोची डायरेक्ट प्युरी करून वापरली तरी काही हरकत नाही, वेळ कमी असेल तर प्युरी करून वापरा जेणेकरून मसाला हा लवकर परतून होईल। तर मसाला छान परतून घेतला मी तेलामध्ये। मसाला परतून झाल्यानंतर जी मेथीची भाजी आपण शिजवून घेतलेली ती यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायची। अर्धा मिनिटभर ह्या मसाल्यामध्ये तेलामध्ये ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर तेलामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्यानंतर जी काही आपण शेंगदाण्याची, तीळ आणि डाळ्यांची पेस्ट तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून तिला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। अगदी परफेक्ट अशी आपली रेस्टॉरंट हॉटेल स्टाईल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली ही लसूणी मेथी ही तयार होते। जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर अजिबात तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन ही मेथीची भाजी अजिबात खाणार नाही। घरीच आपण अगदी कमी वेळेत, कमी साहित्यात आणि कमीत कमी पैशामध्ये अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपली ही भाजी तयार होते। तर मसाला मिक्स करून घेतला आहे, मंद आचेवरती आपल्याला हिला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली ही भाजी शिजून तयार झाली। त्यानंतर काय करायचं, गॅस हा लगेच आपल्याला बंद करून घ्यायची आणि यावरती पुन्हा आणखी फोडणी आपल्याला लावून घ्यायची। फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलं आहे, त्यामध्ये पुन्हा आणखी अगदी बारीक चिरलेला लसूण, एक लाल मिरची, सुकी लाल मिरची आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर जेणेकरून अगदी छान असा कलर आपल्या भाजीला येईल। गरमागरम फोडणी लगेचच यावरती या पद्धतीने लावून अगदी परफेक्ट अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल अगदी घरच्या घरी झटपट पद्धतीने आपली ही तयार आहे। ह्या पद्धतीने आपण करून बघा, नेहमी मुलं अगदी आवडून आणि पुन्हा पुन्हा मागून खातील एवढी छान अशी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी आपली लसूणी मेथी ही तयार आहे। तर जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान ही आपली तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल।